जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टींपैकी एक असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास होणार आहे. मात्र धारावीतील रहिवाशांचा पुरेसा सल्ला घेण्यात आलेला नाही. परिणामी प्रकल्पाला विरोध होत आहे. पुनर्विकास आराखड्यात लघु उद्योग मालक आणि गृह आधारित व्यावसायिकांसाठीच्या धोरणाबाबतही स्पष्टतेचा अभाव आहे. प्रकल्पात लोकप्रतिनिधी आणि विकास आराखड्यात पारदर्शकता आणावी अशी धारावीतील नागरिकांची मुख्य मागणी आहे. सध्याच्या परिस्थितीच्या आधारे असं दिसतंय की अदानी समूह रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांकडे लक्ष देणार नाही आणि त्यामुळे अदानी हटाव धारावी बचाव ही आमची मागणी आहे. या प्रकारे धारावी बचाव आंदोलनाच्या जाहीर सभेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे. अदानी समूहाला 10 कोटी चौरस फूट विकास हक्क फक्त 5,069 कोटी रुपयांना मिळत आहे. तसेच सरकारच्या पैशातून रेल्वेची अतिरिक्त जमीन देखील मिळत आहे. या भागातील शेवटचे सर्वेक्षण 2008 मध्ये करण्यात आले होते आणि संरचनेची पात्रता तारीख 1 जानेवारी 2000 ठेवण्यात आली होती. तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच SRAच्या नुसार ती 2011 आहे. जर सरकारला खरोखरच धारावीचा पुनर्विकास करायचा असेल तर नवीन सर्वेक्षण केले पाहिजे असे मत स्थानिक रहिवासी आणि माजी आमदार बाबूराव माने यांनी व्यक्त केले आहे. धारावीमधील 80% लोक स्थानिक युनिट्स आणि व्यवसायावर अवलंबून आहेत, जे संरक्षित करणे गरजेचे आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबाला धारावी बाहेर पाठवू नये. अदानीला 6 कोटी चौरस फूट क्षेत्रफळ विक्रीसाठी मिळत आहे, ज्यातून ते किमान 3 लाख कोटी रुपये कमावणार आहेत. या प्रकल्पातून मोठा पैसा मिळणार आहे. मग धारावी प्रकल्पात कोणाची भरभराट होणार, स्थानिक रहिवासी की अदानी, असा प्रश्न आपचे संदीप कटके यांनी सभेत उपस्थित केला. धारावीतील कोळीवाडे वाचले पाहिजेत, त्यांच्यासाठी वेगळी योजना तयार करावी. कुंभारवाड्यातील लोकांना 4 FSI प्रमाणे स्वतंत्र जागा देण्यात यावी. अशा सगळ्या धारावीकरांच्या मागण्यांचा विचार करून ते राज्य सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी शेकापचे राजू कोरडे यांनी केली आहे. सदर सभेचे अध्यक्षपद माजी आमदार बाबूरावजी माने यांनी भूषवले. उपस्थित नेत्यांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख महेश सावंत, माजी आमदार बाबूराव माने, उपविभाग प्रमुख प्रकाश आचरेकर, CPIचे नसरुल हक, वसंत खंदारे, सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, बसपाचे श्यामलाल जयस्वार, सपाचे अशफाक खान, MIMचे मुनावर अली, आम आदमी पक्षाचे संदीप कटके, RPIचे सिद्धार्थ कासारे, शेतकरी कामगार पक्षाचे राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबी पेरियार, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष युनुस शेख, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गुप्ता, जनजागृती भाडेकरू महासंघाचे अनिल कासारे, नितीन दिवेकर, काँग्रेसचे शिवलिंग भटकर, जनता दल युनायटेडचे सचिन बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे सुनील कांबळे, अनिल कासारे, शिवसेनेचे विधानसभा संघटक विठ्ठल पवार, माजी नगरसेवक वसंत नकाशे, TM जगदीश, हर्षला मोरे, राजू सूर्यवंशी, रामकृष्ण केनी, मनसेचे संदीप कवडे, RJDचे कमरे आलम, शिवसेना विभाग संघटिका कविता जाधव, माजी नगरसेविका श्रद्धा जाधव, मरियुमाल मुततू तेवर, माजी शाखा प्रमुख दिलीप कटके, उपविभाग संघटक माया जाधव, देवयानी कोळी, उपविभाग समन्वयक कविता विश्वकर्मा, उपविभाग प्रमुख प्रकाश आचरेकर, महादेव शिंदे, जोसेफ कोळी, उपविभाग समन्वयक गणेश खाडे, गंगा देरबेर, जावेद खान, शाखा प्रमुख सतीश कटके, आनंद भोसले, सुरेश जाधव, किरण काळे, भास्कर पिल्ले, मुततू पट्टण, बाबासाहेब सोनवणे, संपर्क प्रमुख प्रमोद माने, युवा सेना समन्वयक रोहित खैरे, युवा सेना विभाग युवा अधिकारी सनी शिंदे, नितीन सातपुते, मरीभाई, अंजुमभाई, नितीन भालेराव, सिद्धार्थ मेढे, धनमुख परमार, बाळासाहेब शिनगारे, जगन्नाथ खाडे इत्यादी मान्यवर तसेच असंख्य जनसंघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी प्रमुख मागण्या: धारावीत सर्वांसाठी 405 चौरस फूट मोफत घर देण्यात यावं. नवीन सर्वेक्षण केले जावं आणि सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस पात्रतेसाठी कट ऑफ डेट असायला हवा. क्षेत्राचे काम पूर्णपणे सुरू करण्यात यावे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन लोकांसाठी प्रसिद्ध केला जावा. टाटा पॉवर नगर, राजीव नगर, राजीव गांधी नगर, प्रेम नगर
येथील झोपडपट्टींचा प्रकल्पात समावेश केला जावा आणि धारावीतच प्रकल्पाअंतर्गत मोफत घरे देण्यात यावी। लघु उद्योगासाठी आराखडा प्रकाशित करण्यात यावा। त्यामध्ये चामडे, वस्त्र, प्लास्टिक, मातीची भांडी इत्यादी सर्व उद्योग असावेत। धारावीमध्ये भाडेकरूंचे भाडे तत्वावर पुनर्वसन करण्यात यावे। निवासी सोसायटी यांना कॉर्पस फंड दिला जावा। खाजगी जमीन मालकांना रास्त भाव दिला जावा। कुंभारवाडा आणि धारावी कोळीवाड्यातील रहिवाशांना विशेष तरतुदीसह विकासासाठी विचारात घेतले जावे। परिशिष्ट 2 प्रथम प्रकाशित केले जावे, नंतर विकास काम सुरू झाले पाहिजे। प्रकल्पाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं। धारावीच्या जमिनीवर पंतप्रधान आवास योजना राबवण्यात यावी। धारावीतील सर्व रहिवाशांना धारावीमध्येच मोफत घरे दिली जावीत। माहीम निसर्ग उद्यान विकासातून वगळण्यात यावे। धारावीमध्ये व्यावसायिक गाळे आणि कारखान्यांचंही पुनर्वसन केलं जावं। धारावी रहिवाशांसाठी समिती स्थापन केली जावी। प्रकल्पावर प्रतिनिधित्व दिलं जावं। काहीतरी वेगळे विचार आणतील की हे प्रस्तावित सरकारच्या बद्दल चांगल्या गोष्टी सांगतील, अडाणीबद्दल चांगल्या गोष्टी सांगतील, परंतु तुम्हाला लॉलीपॉप देतील, पण त्याला आमिषाला बळी पडू नका। तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की या ठिकाणी बोरिवलीच्या पुढे एक नॅशनल पार्क आहे। मला माहिती आहे 2 मिनिटं बोलायचे। या ठिकाणी नॅशनल पार्कच्या ठिकाणी जो बोरिवलीचा विभाग आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार होते राम नाईक। त्या राम नाईकांची तो मतदारसंघ होता आणि त्या मतदारसंघामध्ये मधले लोक जे नॅशनल पार्कचे होते त्यांना विस्थापित करणार होते। तेव्हा राम नाईकांकडे ते सगळे मतदार गेले आणि सांगितलं, साहेब आम्ही विस्थापित होत आहे, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा। त्यावेळेस राम नाईक सांगितलं की माझ्या मतदारसंघातला माणूस हा माझ्याच मतदारसंघात राहील, त्यांना कुठेही मी हलवणार नाही। परंतु कालानंतर त्याला बोरिवलीवरून पालघरला नेण्यात आलं, ते विस्थापित झाले। परत ते मतदार त्यांना आल्याने विचारलं, साहेब तुम्ही तर मला की माझ्या मतदारसंघातला माणूस कुठे जाणार नाही, तर त्यांनी सांगितलं पालघर पण माझ्या मतदारसंघातच येतो ना। मग उद्या धारावीमधले काही महाराज बोलते की तुम्हाला धारावीतच तुमचा विकास करणार आहोत, परंतु धारावीमध्ये कुठे हा पण मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत आणि आलो आहेत। आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो। माझ्या या ठिकाणी मी ज्या जनकल्याण गृहनिर्माण विकास समितीच्या माध्यमातून आलेलो आहे ते माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा आभार मानतो। झोपडीधारकांचे सुद्धा आभार मानतो आणि मी माईकमधून ज्यांना जे माझा आवाज जातो ते घरात बसून ऐकतात त्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि माझे लांबलेलं भाषण आटपतं घेतो। जय भीम, जय महाराज। महेश सावंत जी, रमाकांत गुप्ता साहब, श्यामलाल जायसवाल जी, शेख मोहम्मद यूनुस साहब, अशोक लोखंडे जी, अशफाक खान साहब, रिजवान वारसी साहब, शमशेर खान साहब, गनी खान साहब, यहाँ मौजूद धारावी की तमाम जनता, सबसे पहले मैं स्टेज पर बैठे हुए तमाम नेताओं को दिल की गहराई से बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि आपने एक बहुत ही ज्वलनशील मुद्दा उठाया है। आज देश बर्बादी के कगार पर खड़ा हो गया है। जो लोग सत्ता में बैठे हुए हैं उनको ये चिंता नहीं है कि देश में समाज के गरीब लोग किस तरह से ज़िंदगी गुजारेंगे। उनको सिर्फ ये चिंता है कि चंद गिने हुए लोग आसमान की ऊंचाई पर कैसे बैठ जाए। लाखों करोड़ों रुपया लेकर लोग भाग गए, बैंक का लोन नहीं भर रहे हैं। और अभी अदानी जी जिस दिन अदानी जाएंगे ना उस दिन आपका जो बैंकों में पैसा है ना वापस मिलने वाला नहीं है। और ये बहुत जल्द होने वाला है। देख लीजिए आप कितने दिन हो, कहते ना बकरे की मां कितने दिन खैर मनाएगी। ये दिन आने वाला है। मोदी जी अपने हरधर्मी से, अपनी ताकत से, अपनी गिनती के ऊपर जितना चाहे कर लें, लेकिन आज नहीं तो कल वो दिन आएगा कि जब तमाम चीजें सामने आएंगी तो अदानी जैसे लोग हवा में उड़ जाएंगे। आप लोग होशियार रहिए। घर में पैसा रखोगे तो पकड़े जाओगे, इनकम टैक्स पकड़ेगी। बैंक में रखोगे बैंक लूट जाएगा तो पैसा नहीं मिलेगा। ये हालत है देश के। आज देश में दो लोग हैं, कहते हैं ना कि हम दो हमारे दो। एक तरफ नरेंद्र मोदी जी और हमारे जो हैं अमित शाह, दूसरी तरफ इनको और कोई नजर नहीं आता, सिर्फ दो हैं, अदानी और अंबानी। इन्हीं को बहाना है। डॉक्टर राम मनोहर लोहिया कहते थे कि देश में जो लोग बड़े कारोबारी हैं, बड़े बिजनेस में बड़ा काम करें,
मिडिल क्लास के लोग मिडिल काम और छोटे काम करें। लेकिन आज सरकारें जो बैठी हैं वो सब कुछ लूटा करके कुछ कारपोरेट को बढ़ा देना चाहती हैं। 8-10 लोग हैं जिनके पास पूरे भारतवर्ष की आधी दौलत है, और कुछ लोग ऐसे हैं, मैंने अभी असेंबली में उस दिन कहा था कि 5 स्टार होटलों के बाहर बेचारे खड़े होकर के ये इंतजार करते हैं कि कोई जूता खाना फेंक दे तो मैं खाना खा के अपना पेट भर लूं। ये हालत देश के आज है, बर्बादी के कगार पर देश है। दोस्तों, धारावी का जहां तक सवाल है, 19 साल से आज तक कुछ काम नहीं हुआ है। 19 साल में बच्चा पैदा होता है, जवान हो जाता है। धारावी डेवलपमेंट किधर है डेवलपमेंट? आज तक कुछ नहीं हुआ। और इसके लिए इन लोगों ने जो है धारावी रीडेवलपमेंट में 1 अप्रैल 2004 से 31 मार्च 2020 तक 32 करोड़ रुपए खर्चा हुए हैं। 32 करोड़ खर्चा हुआ है। पीएमसी के शुल्क पर 16 करोड़ रुपया, एडवर्टीजमेंट पर 3 करोड़ 70 लाख रुपया, प्रोफेशनल एंड सर्वे के ऊपर 4 करोड़ 14 लाख रुपया, लीगल फीस 2 करोड़ 27 लाख रुपया, और डीआरपी जो है 4/2/2004 से आज तक तालियां बजा रहे हैं लोग, कुछ काम नहीं हो रहा है। क्या मजाक बना रखा है। और जब इसका टेंडर निकला, जहां तक मुझे मालूम है, अदानी ने 4000 कितने का करोड़ का था, अभी जो 5069 करोड़ अदानी का टेंडर है। सी लिंक टेक्नोलॉजी कंपनी 7200, किसको मिलना चाहिए? नहीं, ये बैठे हैं ना, इनकी नाजायज औलाद है, वो कुछ नाजायज औलाद को देंगे, क्योंकि अंदर से कुछ चक्कर और चल रहा है। देश की कोई चिंता नहीं है, किसी आदमी को बढ़ा देना है। धारावी के लोग बहुत मजबूत हैं। अगर ये संकल्प ले लेंगे ना, तो अदानी का बाप भी धारावी में घुस नहीं सकता, उसकी ताकत नहीं है। हमें एकजुटा होना चाहिए। हमारी जमीन है, हम यहां रहते हैं, तुम होते कौन हमको यहां से निकालने वाले? यहां जो डेवलपमेंट होगा, धारावी के रहने वाले तमाम लोगों को इसी जगह पे रहने की जगह मिलना चाहिए। किसी एक को भी बाहर नहीं जाने दिया जाएगा। जनता में ताकत होती है, जनता को उठ खड़े होना चाहिए। मैं कहना चाहता हूं दोस्तों, आज जो है हमारे साथी अभी बता रहे थे मुझे, इसलिए दोस्तों धारावी के डेवलपमेंट के लिए यहीं पे लोगों को मिलना चाहिए और किसी को बाहर जाने को नहीं दिया जाएगा। अगर आप सब तैयार रहेंगे, पूरे धारावी के लोग, तो हम आजाद मैदान नहीं, मंत्रालय का घेराव करेंगे। मुख्यमंत्री जी और डिप्टी मुख्यमंत्री साहब, फडणवीस साहब तक ये आवाज जाना चाहिए कि धारावी की जनता जो चाहेगी वही होना चाहिए। 19 साल तक अब कुछ नहीं हुआ है। धारावी के डेवलपमेंट के लिए धारावी की कमेटी है, उससे बैठ करके सर जोड़कर बात करो, और जो धारावी की जनता के लिए बेनिफिट होगी वही होना चाहिए। बाकी इसके अलावा कुछ नहीं हो सकता। हम आपको आश्वासन देते हैं कि इसकी लड़ाई है आपके साथ, हम लोग दिलो जान से लड़ने को तैयार हैं, और हम पीछे हटने वाले लोग नहीं हैं दोस्तों। माहिम में नेचर पार्क की एफएसआई जो 3, वो भी इनको देने का चल रहा है। हमारी ये डिमांड है, हमारे साथियों ने बताया इस बात को कि MURTP के तहत ही यहां का डेवलपमेंट होगा, तो तभी लोगों को इंसाफ मिलेगा। जिस तरह से और स्लम्स का डेवलपमेंट हो रहा है यहां की लोगों की मर्जी के ऊपर, उसी तरह यहां का डेवलपमेंट होना चाहिए। मगर आज तय कर लिया है, इस देश को बेच देना है। और दलित भाई लोग सोए हुए हैं, वो लोग सोए हैं जिनका रिजर्वेशन, हमारा तो रिजर्वेशन है ही नहीं मुसलमानों का। आप देखिए रेलवे बिक गया, जो रेलवे में रिजर्वेशन था कहां मिला किसी को? अब प्राइवेट कंपनियां, प्राइवेट लोगों को मिल गया है, अदानी ने वो भी ले लिया है, सारे स्टेशन ले रहे। मैं भी गया था यूपी में, गोरखपुर से बस्ती की तरफ जाने वाले सारे स्टेशनों पर जो काम करने वाले लोग हैं, उनकी तनख्वाह BA MA पढ़े हुए तनख्वाह 10 से 12-15 हजार रुपए। जब कंपनियां बिक गई प्राइवेट में, तो रिजर्वेशन मिलेगा किसी को? नहीं मिलेगा। लोगों को काम जो है ना, अब जो है लोगों को काम जो टेम्परेरी बेस पे मिल रहा है, कोई परमानेंट नहीं। पूरी दुनिया में लोगों की, हर छोटे छोटे मुल्क की अपनी एयरलाइन है,
हमारी एयरलाइन बिक गई और जनता सोई हुई है। इसमें रिजर्वेशन मुसलमानों का जो है ना, सिर्फ मुसलमान एयरलाइन में, एयर इंडिया में सिर्फ 2% काम करते थे, अब आई थिंक 1% है। 99% हमारे भाई हैं, उनका रिजर्वेशन बहुत लोगों का था, लेकिन सड़क पर हम नहीं उतर रहे हैं। हमें सड़क पर उतरना चाहिए। बैक डोर से ये लोग रिजर्वेशन खत्म कर देना चाहते हैं। बारिश आ रही है, इसलिए मैं कह देना चाहता हूं दोस्तों, इस सरकार की नीतियों के खिलाफ चाहे धारावी का डेवलपमेंट हो या लोगों की रोजी रोटी के सवाल हो, हमें एक साथ खड़े होकर के लड़ाई लड़ना चाहिए। बहुत बहुत शुक्रिया। और बारिश से भाग रहे हो, देखो बारिश भी चली गई, वो नहीं आने वाली। हाँ, देखिए भाई साहब, मंच पर सारे पार्टी के लीडर 15 दिन से धारावी के गली गली में घूमकर जागृति लाने का प्रयास कर रहे हैं। और आज यहां पर अबू आजमी साहब भी अपने को ताकत देने के लिए यहां पर आए हैं। मुझे पक्की याद है, इसके पहले भी अपन जो 2 लाख लोगों का मोर्चा निकाला था, तब भी आदमी साहब ने धारावी में मीटिंग लिया था और अपने को सपोर्ट किया था, ताकत दिया था। और आज भी आदमी साहब सारे झोपड़पट्टी के लोगों के साथ में है। तो मुझे कहने का यह है कि ये शुरुआत है, जरूर कुछ कुर्सियां खाली है, लेकिन हम लोग क्या कर सकते हैं, इसके पहले 2 लाख लोगों का तगड़ा मोर्चा निकालकर हम लोगों ने बता दिया है। धारावी वाले अगर रोड के ऊपर उतरते हैं तो अदानी को यहां से भागना ही पड़ेगा। और इसीलिए ये शुरुआत है। आने वाले कुछ दिन में ये लड़ाई, ये संघर्ष बहुत तगड़ा और मजबूत भिड़न के साथ आगे वाली लड़ाई होने वाली है। इसीलिए मेरे भाइयों को मैं विनती करता हूं, संकट बहुत गहरा है, धारावी वालों से बहुत जहरीली धोखाधड़ी होने वाली है। और इसके लिए सारे लोग अलर्ट रहे, सारे लोग इकट्ठा रहे। आने वाले कुछ दिन के अंदर ये लड़ाई रुकने वाली नहीं है। मजबूत भिड़न के साथ फिर हम लोग रोड के ऊपर उतरने वाले हैं, क्योंकि धारावी के बाहर भगाने का, धारावी के बाहर 15-20 किलोमीटर अपने को जगह देने का उन्होंने वादा किया है। एग्रीमेंट में वैसा तय हुआ है, 15 किलोमीटर हम कहीं भी बाहर लेके जाएंगे। अरे एक दफे जगह तोड़ने के बाद अपन थाना तक जाएंगे ना, बाद में बोलेंगे अभी इधर जगह नहीं है, अभी कल्याण तक जाना पड़ेगा, भिवंडी तक जाना पड़ेगा, इधर विरार तक जाना पड़ेगा, क्योंकि ये बीकेसी की सारी जमीन अदानी के जेब में डालने का, ये अपना विकास नहीं है, इसमें अदानी का विकास होने वाला है। हमारे सारे साथी राजू कोरडे साहब, हमारे यहाँ पर अनिल का, सिद्धार्थ कासारे साहब, बहुत सारे लोग यहाँ पर 15 दिन से मेहनत कर रहे हैं, गली गली में धारावी के जा रहे हैं और लोगों को जगाने का प्रयास कर रहे हैं। आने वाले कुछ दिन में बहुत तगड़ा संघर्ष धारावी वालों का भविष्य में होने वाला है। सारे जाति के, सारे धर्म के, सारे भाषा के, सारे प्रांत के लोग हम भविष्य में इकट्ठा आने वाले हैं। ये शुरुआत आज हो चुकी है। अरे बारिश छोड़ो, भविष्य में हड़कंप भी यहाँ हो गया तब भी धारावी वाले हटने वाले नहीं है। धारावी वालों का एक मजबूत आवाज आने वाले कुछ दिन में मुंबई शहर में गूंजने वाला है। और हम जब तक हमें न्याय नहीं मिलता है धारावी के गली गली में, जब तक धारावी के विकास का मास्टर प्लान चौक चौक में नहीं लगाया जाता है और उसमें पूरा धारावी वालों का समाधान और समर्थन नहीं मिलता है, तब तक हम हमारे झोपड़े को हाथ लगाने नहीं देने वाले हैं। ये सारी बात को ध्यान में रखो। बहुत सारे फायदे, बहुत सारा मुनाफा, बहुत सारा सहूलियत, बहुत सारा कंडीशन सरकार ने अदानी के जेब में डाल दिया है। यानी सरकार ने 80% खुद का अधिकार वो भी अदानी को बेच दिया है। अगर अदानी के पास 20% भी अधिकार होता ना, तो भी वो अपने सबको कुचल देता था, रगड़ देता था। लेकिन अभी तो सरकार ने ही उसके पास 80% अधिकार दिया है। बोलो 20% अधिकार में तुमको हमको न्याय मिलेगा क्या? अदानी किस तरह से बर्ताव करने वाला है? अदानी का बिजली बेचने का भी धंधा है।
वो सबरबन में बिजली बेचता है और कभी भी बिजली लोगों का काटता है। 5,000 बिल आया, 15,000 बेचता है। पहला बिल भरो बोलता नहीं तो बिजली कटवा देता है। इसके कारण सबरबन में कितने लोगों ने खुदकुशी की है, कितने लोगों ने सुसाइड किया है। एक फैमिली थी, उस फैमिली के घर में अपने लड़की को देखने के लिए मेहमान आने वाले थे। सारे मेहमान घर में जमा हो गए और एक ही हफ्ता जास्ती बढ़ गया था। लेकिन अदानी के लोग आए, अरे वो बोल रहे अरे आज हमारे घर में फंक्शन है, मेरी लड़की को देखने आए, 2-4 दिन के अंदर हम बिल भरते। नहीं सुना, मेहमान घर में बैठे 15-20 इमीडिएट वहां की बिजली काट दी। पैसा अभी भरो, 5 दिन के पहले तुमको नोटिस दिया था, अभी समय खत्म हो गया, अभी हम काटेंगे। बिजली काट दिया, वही के वही। अदानी का बिजली बेचने का धंधा। उसी रात में अपमान होने के कारण वो फैमिली के मां ने अपने गले को डोरी लगाकर आत्महत्या की। इस तरह का इनका कारोबार है। और इसका बिजली का जो मीटर है वो आने वाले कुछ दिन में धारावी में भी आने वाला है। अभी बीएसटी का बिजली अपन वापर रहे हैं, इसको कितना फायदा होने वाला है धारावी के विकास में। 58,000 लोगों का विकास करेगा बोल रहा है, यानी 200 एकड़ के अंदर धारावी वालों को एक कोने में दबाकर घुसाड़ देगा ये आदमी। मुर्गे का जो, जैसा मुर्गी का जो घर होता है ना, वैसा घर देके एक आधे कोने में घुसा देगा और 450 एकड़ जमीन कमर्शियल भाव से बेचने वाला है। 200 एकड़ में धारावी के सारे लोगों को दबाएगा और 450 एकड़ जमीन कमर्शियल भाव से बेचेगा। और इसीलिए उसने टर्म एंड कंडीशन में स्पष्ट लिखा है, धारावी के बाहर 10 या 15 किलोमीटर कहीं भी हम धारावी वालों का विकास करेंगे। हमारा यह ऐलान है, यहां पर यह चेतावनी है वो सरकार को भी, 1 किलोमीटर भी धारावी के बाहर हम जाएंगे नहीं। धारावी के 1,15,000 फैमिली का धारावी में पुनर्वसन होना चाहिए। फिर तुम्हारा सिलेबस बाद में बनाओ, पहले धारावी का सारे लोगों का पुनर्वसन होना जरूरी है। खुला बोल रहा है 58,000 का ही पुनर्विकास होगा, यानी 65,000 फैमिली, 65,000 घर कहां जाएंगे। तो उसने अभी रास्ता बता दिया है, थाना तक जाओ, मुंब्रा तक जाओ, यहां चेंबूर तक जाओ, इस तरफ अंधेरी के आगे जाओ। और ये उतने के ऊपर सीमित नहीं रहने वाला ये सीमा, अपने को विरार तक भी जाने की नौबत आएगी, अपने को थाना के आगे भी जाने की नौबत। अगर आज आप जागोगे नहीं तो बहुत बड़ा खतरा है, ध्यान रखो। ये तुम्हारे हमारे विकास के लिए नहीं आया है। ये धारावी की मिडिल प्लेस 650 एकड़ जमीन अदानी को गवर्नमेंट ने फ्री में दिया है। तुम 1 गुंठा भी जमीन कहीं खरीदते हो ना तो तुमको उसका टैक्स भरना पड़ता है, स्टैंप ड्यूटी भरनी पड़ती है। लेकिन यहां 650 एकड़ जमीन अदानी को मुफ्त में दिए। 200 एकड़ में अपने को कुछ ना कुछ बना के देगा। और 450 एकड़ का क्या करने वाला है, कैसा 65,000 रुपया स्क्वायर फुट धारावी के जमीन का आज भाव है। 17 साल इसको दिया है। 17 साल में धारावी के कितने लोग जिंदा रहेंगे, कितने लोग चले जाएंगे मालूम नहीं। तो विकास के विषय में भी कुछ सीमा मर्यादा होना जरूरी है। लेकिन अदानी को इतनी सहूलियत दी है सरकार ने कि पूछो मत। और इसीलिए सारे धारावी वालों ने जागने की बहुत बड़ी जरूरत है। हम सारे मंच पर बैठे हुए सारे पार्टी के अलग अलग विचारधारा के लोग हैं, लेकिन आपके नसीब से धारावी में राजनीति करने वाले सारे लीडर इतने समझदार हैं, इतने आपस में सोच विचार करके इकट्ठा आए हैं कि अगर सारे लोग इकट्ठा आकर धारावी के जनता के पीछे खड़ा नहीं रहेंगे तो धारावी पूरी उद्ध्वस्त होने वाली है, उजड़ जाने वाली है। ये सारी मालूमात, सारा स्टडी हमारे राजू भाई ने किया है। हमारे इस क्षेत्र के विभाग प्रमुख सम्माननीय महेश जी सावंत रात दिन
अपने हमारे पीछे ताकत पूरी तरह से धारावी वालों को लगाने के लिए रात दिन अलर्ट है। सारे कार्यकर्ताओं को अलर्ट कर रहे हैं। हमारे विट्ठल पवार है, सारे पार्टी के लोग हैं। अब वो आजमी साहब दोबारा धारावी में आए हैं। सारे पार्टी के बड़े बड़े लीडर का अगले कुछ दिन के अंदर बड़ी बड़ी सभा हो जाएगी। हजारों लाखों लोग रोड के ऊपर उतरेंगे। भरोसा रखो, हम मजबूत भिड़ंत के साथ आपके साथ है। जरा भी कोई दादागिरी कोई करता है तो हम दादागिरी सहने वाले नहीं है। और इसीलिए ये शुरुआत है। आने वाले भविष्य में धारावी वाले कितने बड़े पैमाने पर रोड के ऊपर उतरेंगे ये सरकार भी देखेगी, पुलिस भी देखेगी और धारावी की जनता भी इसके अंदर शामिल हो जाएगी। आप 2-2.5 घंटे से 3 घंटे से सारे लोग यहां पर बैठे हो। बारिश भी आ गई, बारिश भी चली गई और आप लोग बहुत कंटाल के बैठे। वक्ता जास्ती थे, सबको साथ में लेना है तो सबकी मर्जी संभालनी पड़ती है, सबका कहना मानना पड़ता है और इसीलिए सारे लोगों का सुनने का आपको भी बहुत कष्ट हुआ है। लेकिन सारे लोगों को साथ में लेकर बड़ी ताकत बनाना है तो ये सब थोड़ा सा करना पड़ेगा। लेकिन इसके आगे हम लोग जो भी सभा का आयोजन करेंगे, जो भी प्लानिंग करेंगे, थोड़ा सोच समझ कर करेंगे। इतनी आज की इतनी तकलीफ भविष्य में हम लोग आपको नहीं देंगे। इतना ही बोलता हूं और आप सारे लोग भविष्य में जो जो आदेश आएगा धारावी बचाओ आंदोलन का, धारावी बचाओ आंदोलन ये धारावी के सारे राजनीतिक पार्टियों का फेडरेशन है, एक बैनर है और उस बैनर में सारे पार्टी के लोग, शिवसेना, समाजवादी पार्टी, कांग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, वंचित आघाड़ी, आरपीआई, सारे पार्टी के लोग ये इस आंदोलन के साथ जुड़े हैं। ये एक हफ्ते भर के अंदर की ये तैयारी थी। आने वाला तैयारी बहुत जोर शोर से हम लोग करने वाले। यहाँ पर सारे पार्टी के झंडे डंडे दिख रहे हैं। वो सारे झंडे डंडे कल मैदान में उतरने वाले हैं और सरकार के साथ हम मुकाबला करके रहेंगे। जब तक हम विकास के खिलाफ में नहीं है, विकास हमारा होना चाहिए, लेकिन अदानी जैसा चाहता है वैसा विकास हम मान्य नहीं करेंगे। धारावी वालों को विश्वास में लेकर आप हमारे साथ चर्चा करो, धारावी वालों के साथ चर्चा करो, हमारा सारा कोऑपरेशन आपको मिलेगा। माटुंगा लेबर कैंप के लोग आज भी पक्के घर में रहते, बड़े घर में रहते, उनको 750 स्क्वायर फुट का घर मिलना चाहिए। और धारावी के सारे जो चाली है, ये चाली वालों को भी 750 चौरस फुट का घर मिलना चाहिए। और जो झोपड़पट्टी है, वो झोपड़पट्टी के लोगों को कारपेट मिलना चाहिए, 400 स्क्वायर फुट कारपेट, बिल्डअप नहीं। और ये सारी बात को, और 15 लाख रुपया कारपस फंड मिलना चाहिए, जो वर्ली में दिया 5 लाख। तो धारावी के हर फैमिली के पीछे 15 लाख रुपया कारपस फंड। धारावी के बाहर विकास के नाम पर एक भी फैमिली नहीं जाएगी और धारावी के बाहर 15-20 किलोमीटर छोड़ो, 1 इंच भी हम बाहर नहीं जाएंगे। हमारा पुनर्विकास धारावी में होना जरूरी है और उसके लिए हम लोग आगे से पूरी तैयारी के साथ लढेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे आमचं आंदोलन होतं हे फार महत्त्वाचं आंदोलन आहे मुंबईच्या दृष्टिकोनातून। ज्या प्रकारे एक प्रकारचा हुकुमशाही या भारत देशामध्ये आणि विशेषतः मुंबई धारावीमध्ये सुरू झालेली आहे, त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन होतं। अदानी हटाव आणि धारावी बचाव हा आमचा स्लोगन आहे आणि त्याच्यानुसार आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमचे जे धारावीकर आहे, आमची हे आई आहे, आमची ही जमीन आहे, ही जे धारावीची जमीन आहे 1 इंच सुद्धा आम्ही अदानीला देऊ शकणार नाही। आज भारत देशामध्ये मणिपूर आणि हे धारावी आहे त्याचं फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे आहे अडाणी। हा जो अडाणी आहे हा एकदम करप्ट आणि फ्रॉड व्यक्ती असून याचा दृष्टी आणि याचा डोळा फक्त हे जे धारावी आहे याचं जे डेव्हलपमेंट होणार आहे 3500 करोड या पैशावर याचा असून याच्या मागे अमेरिकन इलाइट्स जे कॉर्पोरेट्स आहेत ते असून ते मुख्य सूत्रधार आहे। आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत धारावी मधला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध करू आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही 1 इंच जागा सुद्धा या अडाणीला देणार नाही आहोत। आणि लवकरच आम्ही एक चांगली स्ट्रॅटेजी प्लॅन करणार आहोत आणि बाबुराव मानेजी आणि बाकी सगळे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मिळून आम्ही लवकरात लवकर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला त्याच्या संबंधित एक चांगलं आणि मजबूत निवेदन देणार आहोत। जर त्या निवेदनाला आम्हाला उत्तर चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे आमचे हक्क अधिकार
आम्हाला भेटले तर ठीक आहे, अदरवाईज अन्यथा आम्ही हा जो धारावी बचाव आंदोलन आहे त्याला आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करून लढून प्रत्येक धारावीकराला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. माने सांगितलं की आता ही चौथी पिढी धारावीमध्ये लहानाची मोठी झालेली आहे. इथे फार लोकांना आपण बघितलं, त्यांनी सांगितलं आणि आतापर्यंत जो 19 वर्ष हा लढा चालू आहे आणि तुम्ही ती धगधगती मशाल ती कायम ठेवलेली आहे. धारावी संदर्भात जो धगधगता निखारा जो ठेवलेला आहे त्याचा आता संपूर्णपणे स्फोट कसा काय होणार आणि पुढे तुम्ही अदानीपर्यंत हा मेसेज आणि हा सरकारला तुम्ही काय मेसेज देणार आहे की धारावीकरांच्या मनामधला जो धारावी डेव्हलप आहे तो अशा प्रकारे आहे आणि तुम्ही त्यांना अंधारात ठेवून डायरेक्ट कागदोपत्री व्यवहार करून मोकळे होत आहे, आम्हाला कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही, तर मग कशा प्रकारे तुम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा असणार आहे? तुम्हाला बोला हे पहा की धारावीमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहे आणि धारावीमध्ये ज्या अदानीला दिलेलं आहे या सरकारने, खरं म्हणजे सरकारने अगोदर ह्या विभागामध्ये सर्व लोकांजवळ चर्चा केली पाहिजे, धारावीच्या प्रोजेक्टमध्ये आणि मिटिंग लावली पाहिजे होती. तसं न करता डायरेक्ट त्याने अदानींना जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट का दिला, कशाबद्दल दिला, ह्याच्या अगोदर सिक्लिम बिल्डर होता, त्याने 7,000 करोडचं ते दिलं होतं, त्यांचं हे दिलेलं होतं, डिपॉझिट केलं होतं आणि अदानीने 5,000 करोड दिलेलं आहे. म्हणजे पैसे कुणा जास्त आहेत, म्हणजे 2,000 कोटी ह्या धारावी प्रोजेक्टचे हे अदानीला त्याचा फायदा होईल. खऱ्या अर्थाने जर बघायला पूर्वी 600 ते 750 एकर होती, आता 45 एकर ती जास्त वाढली. रेल्वेची जी जमीन आहे, रेल्वेची जमीन वाढलेली आहे आणि तो जो पैसा जो आहे आणि ती जागा गव्हर्नमेंटने घेतलेली आहे, म्हणजे अदानीला दिलेली आहे. त्या अदानीच्या माध्यमातून बघायला येतं आपल्या इथे धारावीमध्ये धारावी कोलीवाडा आहे, कुमारवाडा आहे, शाहूनगरच्या त्या चाळी आहेत, त्या चाळी बिल्डिंग आहेत, प्रायव्हेट बिल्डिंग आहेत, BMCच्या बिल्डिंग आहेत, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने देणार? तर आमचं म्हणणं आहे की बाबा ह्या धारावीमध्ये तुम्हाला करायचं असेल, विकास जर करायचा असेल तर इथल्या स्थानिक रहिवाशाजवळ त्याची चर्चा केली पाहिजे. एखाद्या विभागामध्ये एखादा बिल्डर येतो, त्या सोसायटी बनवल्या तर सोसायटीच्या कार्यकर्त्यांना विचारतो तुम्हाला काय फॅसिलिटी पाहिजे, काय कॉर्पोरेशन फंड पाहिजे, ह्या ज्या बाबी आहेत ह्या अदानीने या लोकांना सांगायला पाहिजे. आणि धारावीमध्ये या DRPमध्ये जे डेव्हलपमेंटचं ऑफिस होतं, जे मेन ऑफिस कुठे आहे तर पूर्वी बँड्राला होतं, आता ते मुंबईमध्ये जाणार, नेपीएनसीला जाणार. आता त्या ठिकाणी इथे धारावीची लोक जातील का, हा महत्त्वाचा विचार आहे. कुणाला लोक विचारणार आहे? ज्यावेळी एखादं 50 माळ्याचं किंवा 40 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये जातो त्याला वॉचमॅन विचारतो आपण काय जाणं आहे, तर त्या प्रोजेक्टचा जर ऑफिसर असला आणि त्या लोकांना सांगणार की नाही येणार, तुम्ही किती वेळा मंत्रालयाच्या साईडला जाणार? आमचं म्हणणं आहे की धारावीचा प्रोजेक्ट करायचा तर इथल्या स्थानिक रहिवाशांना विश्वास घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण विचार केला. रेल्वेची जागा घेतलेली आहे आणि परत ही जागा आहे, धारावीमध्ये नेचर पार्क आहे, आपल्याला माहिती आहे BKC बाजूला आहे, BKC 1 आणि BKC 2 ही धारावी करणार. आणि म्हणजे हा जो T जंक्शन पासून जो एरिया आहे तर डायरेक्ट तो सायन्स स्टेशनपर्यंत जो मेन रस्ता आहे त्या मेन रस्त्याची हा जो भाग आहे तो ते वापरणार आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या BKCला जॉईंट करणार आहे. उद्या जो ब्रिज BKCवरून ब्रिज आणणार, हा ब्रिज डायरेक्ट धारावीमध्ये येणार आणि ह्या डेव्हलप करून एका कोरड्यामध्ये आपल्याला एक साईड टाकतील की नाही त्याचा भरोसा नाही. कारण इथे जर मानपूरला नेलं, मानपूरमध्ये आपल्या हालत माहिती आहे काय, तर कांजूरबाला गेलं तर परत ठाण्याला गेलं, म्हणजे इथल्या लोकांना तुम्ही कशामध्ये सांभाळणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचा त्या विकासाला विरोध आहे, ह्यासाठी विरोध आहे की आमच्याजवळ स्थानिक लेवलवर त्या लोकांनी चर्चा केली पाहिजे आणि तो विकास कशा पद्धतीने करणार हे आम्हाला सांगा. नाही तर तोपर्यंत आपलं धारावीचं आंदोलन आता ते सुरुवात झालेली आहे. ह्या 10-15 दिवसाचा जो कालावधी आम्ही तयारी केलेला आहे, ह्याच्यापर्यंत प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक पाड्यामध्ये, प्रत्येक कुमारवाड्यामध्ये, कोलवाड्यामध्ये लोकांना जाऊन समजवू की आपली बिल्डिंग, एखादी बिल्डिंग जर बनवली असेल त्याला बिल्डिंग पाडावी लागेल. लोकांना वाटतं बिल्डिंगमध्ये आपण आहोत, सुखी आहोत, पण ती उद्या जर बिल्डिंग तेही पाडतील आणि DRPमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये घेतील. म्हणजे हा जो मुद्दा आहे तो आमचं मागणं ह्याच आहे की आम्हाला विश्वास घेतल्याशिवाय कुठलाही धारावीमध्ये विकास करू नये. यासाठी धारावीमध्ये अदानी हटाव आणि धारावी बचाव हा आमचा जो नारा आहे तो नारा आमचा असा कायम जाईल. आणि सर्व पक्षाचे लोक आज ह्या विभागात धारावीमध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या विभागातले मला त्यांना सर्वांना विनंती आहे, आता तर सर्व आहेत पण इथल्या आमदार असतील, आमच्या ताई आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला, एक चांगला प्रश्न विचारला धारावी बाबतीत, त्या इथल्या त्यांचं मतदान इथं आहे. आमचे जे बाई जगताप आहेत त्यांनी हा प्रश्न उचलला. आज आमदार आबुआशा वाजवे आले. आता सर्व राजकीय विषय आमदार आणि खासदार ह्या धारावी प्रोजेक्टला सपोर्ट करणार आहेत आणि आमचा जो नारा आहे की अदानी हटाव, धारावी बचाव. जय भीम.
माध्यम से बताया गया था लाखों की संख्या में लोग आएंगे, लेकिन कुछ धारावी का जैसे कि जिनको मैसेज पहुंचा नहीं, या फिर ये आज सभा में जो लोग कम है, इसके बारे में क्या कहें? देखो, ये शुरुआत है। शुरुआत में कोई भी प्रोग्राम में, कोई भी कार्यक्रम में कभी लोग रहते हैं। आने वाले कुछ दिनों में आपको दिखाई पड़ेगा धारावी उमड़कर रोड के ऊपर कैसी उतरती है और धारावी मंत्रालय तक कैसी दौड़ती है। ये आने वाले काल में आपको पता चलेगा और उस हिसाब से सारे हमारे पदाधिकारी लोग, सारे लोग कदम डालना शुरू कर रहे हैं। ये विट्ठल जी पवार धारावी के हमारे प्रमुख है और वो सारे शिवसेना के पदाधिकारियों को इसके पहले भी अलर्ट करने का उन्होंने काम किया है, भविष्य में भी करेंगे। और सारे पार्टी के लोग उसी तरह से अपने अपने कार्यकर्ताओं के माध्यम से जनता को जगाने का काम करेंगे। और आप लोगों को मालूम है, इसके पहले भी हम लोगों ने 2-2 लाख लोगों का तगड़ा मोर्चा निकाला है। हम जब उतरते हैं तब क्या परिणाम होता है, क्या चमत्कार होता है, ये आप लोगों को इसके पहले भी आप लोगों ने देखा है और भविष्य में भी आप देखोगे। सर, जैसे कि यहाँ पे जो जनताएं बैठी थी, जो धारावी बचाओ आंदोलन में यहाँ पे मौजूद थे, बेसब्री से धारावी के आमदार वर्षाताई गायकवाड़ जी का इंतजार कर रहे थे। आप लोगों ने उनको निवेदन किया था, फिर भी वो किसी कारण से यहाँ नहीं आ पाए, तो क्या कहना चाहिए? देखिए, भविष्य में वो हमारे साथ में आएंगी। आज भी हम लोगों ने उनको इनवाइट किया था, लेकिन कुछ कारण नहीं आ पाई। लेकिन वो अदानी के खिलाफ में धारावी के विकास के मुद्दे के ऊपर विधानसभा में धारावी वालों के बाजू से बोल रही है, तो वर्षाताई हमारे साथ में नहीं है ऐसा हम नहीं मानते। वो भविष्य में हमारे साथ में आएंगी और हम उनका स्वागत ही करेंगे। मैसेज क्या देना चाहिए आज के जो इस कार्यक्रम के बाद से आपका आगे का स्टेप क्या है? मैसेज यही है कि धारावी वालों ने जागना चाहिए। बहुत बड़ा धोखा, बहुत बड़ी साजिश धारावी वालों के सामने है, बहुत बड़ा षड्यंत्र है सरकार का। धारावी वालों को विकास के नाम पर धारावी के बाहर भगाने का षड्यंत्र है और उस षड्यंत्र को हम धारावी के गली गली में जाकर बताएंगे और धारावी वालों ने उस ऊपर जागना जरूरी है। यही हमारा इस मौके पर संदेशा रहेगा। साहेब, आज आपण धारावी बचाव आंदोलन जे उभं केलेलं आहे, मागील अनेक वर्षांपासून आपण ते काम करत आहात आणि याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे। पण प्रत्येक वेळेस धारावी बचाव होतो आणि धारावीचा प्रकल्प रखडला जातोय, मग धारावीचा विकास होणार कधी? हे धारावी बचाव आंदोलन जरी असलं तरी हे धारावी विकास आंदोलन सुद्धा आहे। आज आम्ही या माध्यमातून आम्ही सुनियोजित विकास करावा। इथल्या प्रत्येक माणसाला धारावीत घर मिळालं पाहिजे, 400 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे, पक्क घर मिळालं पाहिजे। त्याच्याबरोबर त्याला धारावीत खेळायला चांगली मैदाने मिळाली पाहिजे, त्यांच्या मुलांना चांगलं हॉस्पिटल मिळालं पाहिजे, चांगलं फायर स्टेशन मिळालं पाहिजे, चांगलं कॉलेज, चांगली शाळा मिळाली पाहिजे। अशा तऱ्हेचा सुनियोजित विकास सरकारने करावा आणि ते करताना आम्हाला विश्वासात घ्यावं, ही आमची मागणी आहे। धारावी संकटापासून वाचवण्यासाठी धारावी बचाव आंदोलन आम्ही म्हणतो, परंतु हे खऱ्या अर्थाने धारावी विकास आंदोलनच आहे। धारावी विकास आहे, पण धारावीचा विकास होणार कधी हा सर्वात मोठा प्रश्न पडल्यामुळे आज आम्ही सामान्य नागरिकांमध्ये फिरून सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे, तर नागरिक संभ्रमात पडलेले आहेत की धारावी बचाव आंदोलन होतं, चांगलं आहे, पण धारावीचा विकास करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन पुढे काय येत नाही। हा विकासक नको, तो विकासक नको, मग धारावी बचाव आंदोलन जे आहे ते का नियुक्त? हे बघा, शिवसेनेचं सरकार होतं, सन्माननीय उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला या विकासाच्या प्रकल्पाला मोठी गती मिळाली। उद्धवजींनी सातत्याने बैठका घेतल्या, धारावीकरणात मंत्रालयात बोलावलं, आमच्याबरोबर चर्चा केली आणि सन्माननीय विठ्ठलजी पवार, महेश सावंत ही सगळी मंडळी तिथं होती। धारावीतले शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि त्यांनी आम्हाला या संदर्भात पूर्णपणे धारावीचा विकास करण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं आणि रेल्वेला 800 कोटी रुपये भरायचे होते आणि रेल्वेची 45 एकर जमीन या विकासात कमी पडत होती। त्याचे पैसे उद्धवजींनी ताबडतोब सेंट्रल गव्हर्नमेंटला भरले आणि या विकासाला मोठी गती देण्याचं काम केलं आणि म्हणूनच आता सेंट्रल गव्हर्नमेंटची रेल्वेची जमीन सुद्धा धारावीच्या हद्दीमध्ये DRPच्या ताब्यामध्ये मिळालेली आहे।
त्याचं कारण उद्धवजींनी योग्य वेळेला योग्य पावलं टाकली आणि प्रधान सचिवाला बोलवलं, अर्थ विभागाच्या प्रधान सचिवाला बोलावून 800 कोटी रुपयाचा चेक सेंट्रल गव्हर्नमेंटला उद्धवजींनी दिला. उद्धवजी धारावीच्या विकासाच्या संदर्भात एकदम पॉझिटिव्ह होते, परंतु दुर्दैवानं घाणेरडं राजकारण या राज्यामध्ये खेळलं गेलं आणि त्यातनं त्यांना पाय उतार व्हावं लागलं. उद्धवजी जर आजपर्यंत असते तर या विकासाला खऱ्या अर्थाने वेगळी गती मिळाली असती आणि योग्य ती माणसं विकासासाठी धारावीमध्ये आली असती. म्हणजे एकंदरीत आता धारावी बचाव आंदोलनाची गरजच पडली नसती उद्धवजी असते तर. हे बघा, धारावी बचाव आंदोलन हे आम्ही निपक्षपातीपणे ठेवलेलं आहे. उद्धवजींच्या काळात सुद्धा आम्ही धारावीतल्या लोकांना, उद्धवजी आहेत म्हणजे आमच्या पक्षाचं सरकार आहे म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही उद्धवजींना जाऊन शिष्टमंडळाद्वारे भेटलो, अनेक लोक, शेकडो लोक जाऊन त्यांना भेटलो आणि उद्धवजींना सांगितलं आमची विनंती करायला आम्ही तुम्हाला आलेलो आहोत. अधिकारी जरी तुम्ही जरी आमचे असलात तरी अधिकारी आमचे नाहीत आणि म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे. हे उद्धवजींना सांगून उद्धवजींकडून अनेक कामं आम्ही पॉझिटिव्ह करून घेतलं. त्यातलं 800 कोटी रुपये केंद्र सरकारला भरण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सगळ्यांच्या समोर उद्धवजींनी केला. मग आज जे धारावीचं जे आंदोलन होतंय याच्यामध्ये आपण सर्व पक्षीय सांगितलं, त्यात आज वर्षाताई नाहीये आणि काही वेळापूर्वी चर्चा चालू होती की वर्षाताई काही नाराज आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, आता वर्षाताई कशाबद्दल नाराज आहेत याच्या संदर्भात आम्हाला काही माहीत नाही, परंतु तसं काय असेल तर आम्ही त्यांना भेटून त्यांची काय नाराजी आहे ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. धारावी बचाव आंदोलन सुरू ठेवताना धारावीकरांच्या प्रश्नावरच्या या लढाईमध्ये कुठल्याच प्रकारची उणीव आम्ही ठेवणार नाही. सर्वांचं सहकार्य याच्यात आम्ही घेऊ. 10 ते 12 पक्ष जोडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. एक पक्ष अजून बाकी आहे, तुम्ही म्हणता येणार नाही, परंतु त्यासुद्धा आमच्याबरोबर येतील आणि त्यांना आम्ही भविष्यात जाऊन भेटू आणि त्यांनासुद्धा या प्रवाहामध्ये आम्ही नक्की आणू आणि धारावी बचाव आंदोलनाची ताकद आम्ही आणखी वाढवू. आता अदानी हटाव झाल्यानंतर पुढचा विकास कोण असणार आहे आपल्याकडून? आता बघा, एक लक्षात घ्या, अजून कोर्टात केस चालू आहे, क्लीनअप केस टाकलेले आहे. कारण का त्यानं जास्त 7,200 करोड त्यानं घेतलेलं आहे. मग ह्या सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीसचं खातं दुसऱ्याशी जाणार होतं म्हणून घाईघाईनं आपला माणूस निवडून अदानीला देऊन टाकलेला आहे 5,069 करोडला. मग ते 5,069 करोड जास्त आहे का 7,200 करोड जास्त आहे? जनतेनं ठरवलं पाहिजे. आम्ही या विकासाला विरोध नाही हो, तुम्हाला स्वतः प्रेसवाल्या तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा हा एवढा मोठा ह्यामध्ये किती गॅप आहे. 200 करोड म्हणजे काय असतं 200? हा एक लक्षात घ्या, जनतेला काय नाही हो. जनतेला तुम्ही बघा, आम्ही बोलवतो, येतात, मीटिंग घेतो, आम्ही जनतेसाठी लढतोय. उद्या बोलले तर रस्त्यावर उतरत आम्ही रस्त्यावर 2 हात करण्यासाठी तयार आहे. पण धारावीच्या नागरिकाला, जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणार. आता मानेसाहेब, आपण मगाशी भाषणामध्ये बोललात की धारावीकरांना मुंबईतून बाहेर पाठवण्याचं षडयंत्र आहे, पण आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धारावीचा पुनर्विकास होत नसल्यामुळे धारावीकर हा सध्या सुद्धा धारावीतूनच नव्हे तर मुंबईतून बाहेर गेलेला आहे. त्याबद्दल तुमचे 2 शब्द धारावीकरांसाठी तुम्ही सांगावे. धारावीतल्या आत्तापर्यंतच्या गैरसोयी लक्षात घेऊन इथले आमचे नगरसेवक, इथले आमचे शाखा प्रमुख, इतर पक्षाचे पदाधिकारी हे धारावीमध्ये लोकांना सुविधा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतात. तरीही ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या अद्यापपर्यंत त्यांच्याकडे न पोचल्यामुळं काही लोक धारावीच्या बाहेर गेलेले आहेत. नोकरीच्या निमित्ताने घेतले, बदल्याच्या निमित्ताने गेलेले आहेत, घर विकून गेले, हो ना, शिक्षणाच्या निमित्ताने गेलेले आहेत. आता घर प्रत्येकाचं 5-5, 4-4 माळे होत आहे, तिथे एक प्रकारे घुसखोरी झाल्यासारखं निदर्शनास येत आहे. तर हे आपले जे मराठी माणूस आहे, जो मराठीचा मुद्दा तुमचा शिवसेनेचा होता, तो मुद्दा आता कुठे गेला? मराठी माणूस कुठे गेलेला? लक्षात घ्या तुम्ही, असं आम्ही सर्व धर्म पक्ष पार्टीचं, आम्ही एकाच मराठी माणसासाठी नाही कसं आम्ही लढणारच आहे. पण सर्व काम का बोलले उद्धव साहेब, बाळासाहेब, तुम्ही असं बोलणार की आम्ही एका पक्षाला घेतलं का? एक लक्षात घ्या, परिवारामध्ये भाऊ, 1 भाऊ, 2 भाऊ, 3 भाऊ, 4 भाऊ. आता 4 भावामध्ये जर 10 बाय 10चा रूम असेल तर तो लोक करणार काय? धारावीमध्ये राहू शकत नाही. त्या पर्यायानं त्याला बाहेर जाणं गरजेचं आहे. ही वस्तुस्थिती धारावीची. कुटुंबाचं तर कुटुंब, एक लक्षात घ्या, लग्न दोघांचं केलं, 3घात झालं, 10 बाय 10 मध्ये 3 कुटुंब कसं राहू शकतं तुम्ही सांगा ना. मग ज्या नाहीला जाणं त्यांना तिकडे पर्याय लागतो. पण जे स्थायिक पहिल्यापासून आहेत त्यांचे आई वडील, त्या आई वडिलांच्या दुसऱ्या तिसरी पिढी आहे, ते तो अजून आहे, तिथे आहेत अजून. मानेसाहेब, आपण चर्मकार समाजाचे सुद्धा राष्ट्रीय नेते आहात.
आणि प्रथम आपण धारावीतून चर्मकार समाजाच्या माध्यमातून 2दा नगरसेवक, एकदा आमदार झालेला आहात आणि हाच चर्मकार समाज धारावीतून सुद्धा कमी झालेला प्रमाणात दिसतोय. तर चर्मकार समाजासाठी तुम्ही पुढचं पाऊल काय असेल धारावी? हे बघा, निश्चितपणे काही माणसं, सर्वच समाजाची माणसं धारावीतनं कमी होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याला आता सांगितलं त्याप्रमाणे, विठ्ठल पवारांनी सांगितले त्याप्रमाणे घरातली माणसं वाढली, गर्दी वाढली आणि एका घरात 7-7, 8-8 माणसं राहू शकत नाहीत. अशा अवस्थेत काही लोकांनी इतरही ठिकाणी घरं घेतली, परंतु त्यांनी धारावीतली घरं आजही कायम ठेवली आहेत. जागेला किंमत येणार आहे आणि म्हणून त्यांनी काही घरं ठेवलेली आहेत असतील. परंतु चर्मकार समाजालाच नव्हे तर तिथल्या त्याच जातीला करणार आहोत आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जो प्रश्न विचारला होता 2ऱ्या नंबरचा, मराठी तर बाबूराव मानेजी एक चांगले व्यक्ती आहेत आणि त्यांचे जे रिलेशन आहेत धारावीमधल्या मराठी लोकांसोबत फार जबरदस्त आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो प्रश्न आपण विचारला मराठी माणसाविषयी, हा महाराष्ट्र, ही मुंबई, ही धारावी, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी धारावी आहे आणि याच्यामधला प्रत्येक मराठी नागरिक हा एक मावळा आहे छत्रपतींचा. हे तुम्ही सगळ्यात पहिला लक्षात घ्या. प्रेस धारावी आंदोलनाच्या माध्यमातून आणि बाबूराव जे माने जे आहेत त्यांच्या माध्यमातून मी सगळ्या मीडियाला आणि प्रेसला हे सांगू इच्छितो की हा जो महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजीचा महाराष्ट्र असून आम्ही लवकरच बाबूराव मानेजी या बाकीचे सदस्य आहेत, लोक आहेत, हे आम्ही स्ट्रॅटेजी बनवतोय, आम्ही प्लॅनिंग करतोय आणि आम्ही कॉर्नर टू कॉर्नर मीटिंग घेणार आहोत आणि लवकरच हे जे आंदोलन आहे धारावी बचाव अडाणी हटाव हे सक्सेसफुल ठरणार आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे, कारण अडाणीवर ऑलरेडी कोर्टमध्ये बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये ऑलरेडी पिटिशन फाईल झालेले आहेत आणि लवकरच त्या पिटिशनची हिअरिंग होणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला विश्वास आहे की माननीय मुंबई हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला नक्कीच न्याय देईन आणि जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही सरळ आणि स्पष्टपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार जे सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे, या धारावीमधला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक उठून पेटून उठेल आणि त्यांना मग आम्ही जबाब विचारू, आम्ही संघर्ष करू. पण धारावीमधला प्रत्येक मराठी माणूस हा आपला हक्क अधिकार हा घेणारच. एकंदरीत धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा तर देण्यात आलेलाच आहे, पण काही केसेससुद्धा प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगाने धारावीकर आज अनेक वर्ष वंचित राहिलेले त्याच्या विकासापासून आणि या धारावीकराला खरोखर न्याय मिळेल का याकडे आज आपलं लक्ष लागलेलं आहे आणि अखंड धारावीकर आज संभ्रमात पडलेला आहे. तर याच्याकडे सरकार न्याय देईल का धारावी बचाव आंदोलन न्याय देईल हा सर्वात मोठा गहन प्रश्न आहे. तर येणाऱ्या भविष्यात आपण नक्कीच पाहू की धारावीचा विकास आणि धारावीकरांचा विकास कोण करणार हा प्रश्न आणि याचं उत्तर एकतर धारावी बचाव आंदोलन आणि राज्य शासन यांच्याकडून मिळालंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, जनता प्रभाव न्यूज.